Hello, this is the My Artifact episode number 114. आजची तारीख आहे 4 जुलै 2015. आता वाजले आहे 10:57. आज मी हा पिक्चर बघितला म्हणजे जिंदगी ना मिलेगी दोबारा. Yeah, is one of the best movie in the Bollywood industry, and I like that movie. Is really माहोल म्हणजे इतकं चांगल्या पद्धतीने यांनी प्रेझेंट केलं आहे की खुशी काय असते, दोस्त काय असते, मित्र काय असते. आपल्या डेली रुटीन लाईफमधून तुम्ही स्वतःला वेळ काढा, स्वतःशी मित्रांसोबत हँगआउट करा वगैरे. एक प्रकारे ॲडव्हेंचरस आहे जे काफी माहोल आहे आणि ते पाहिल्यावर असं वाटते का या आणि ऑफकोर्स ते होणार. माझी मोस्ट ऑफ द मूवी नोव्हेंबर महिन्यातच रिलीज होईल. नोव्हेंबर महिन्यात रिलीज झाल्यानंतर नियर अबाउट नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या 15 तारखेपासून वेकेशन टाईम ते न्यू इयरपर्यंत म्हणजे नियर अबाउट 15 दिवस किंवा 15-20 दिवस किंवा 1 महिन्याचं वेकेशन. तर त्याच्यामध्ये काफी माहोल स्टफ राहणार कारण तेव्हा वन मॅन टीम सोबत राहीन प्लस असे काही लोक जे क्लोज आहे आणि त्यांच्यासोबत वेकेशन टाईम. ते एकदम वेगवेगळ्या कंट्रीमध्ये जिथे परफेक्ट वाटन तिथे वेकेशन करायचं इज वन ऑफ दी ग्रेटेस्ट ड्रीम आय एव्हर ड्रीम. म्हणजे आता नियर अबाउट 8-9 मंथ म्हणजे महिने फिल्म बनवत आहे आणि आता बस थोडंसं हे पाहिजे, रेस्ट पाहिजे बेटा आता या. आणि विंटर इज वन ऑफ दी बेस्ट फॉर ट्रिप आणि स्पेशली न्यू इयर सीझन, क्रिसमस अँड न्यू इयर सीझन. या दिस इज दी वन ऑफ दी ग्रेटेस्ट इव्हेंट. सो म्हणजे इट्स जो म्हणजे तो पिक्चर पाहिल्यावर इट लुक्स लाईक फेमिलियर. म्हणजे असं वाटते का ते जस्ट आपली लाईफ जगत आहे. म्हणजे आपल्याला सांगत आहे का, म्हणजे मला सांगत आहे का हे तुझी लाईफ आहे, जस्ट यू कॅन एन्जॉय इट. म्हणजे याच्यात सांगितलं आहे का हे लाईफ हे एन्जॉय करायसाठी असते, हे जगण्यासाठीच असते. याच्यामध्ये खूप काही माहोल अशा इव्हेंट्स आहे. म्हणजे आपल्याला जे जिंदगी दिली आहे त्याला कधी वाईट नका समजू किंवा आपल्याला खूप एकदम झंड नका समजू किंवा म्हणजे तुमची लाईफ तुम्ही बनवता. जर तुम्हाला वाटते का तुमची लाईफ एकदम झंड आहे देन इट विल बी झंड. बट तुमची लाईफ म्हणते की एकदम ब्युटिफुल आहे लाईफ एकदम. मी प्रत्येक महिन्यामध्ये कंट्री ऑल अराउंड द वर्ल्ड अँड फाइंडिंग अ न्यू गाय, न्यू फ्रेंड, हँग आउट अँड पार्टी. या दिस इज द लाईफ मॅन. म्हणजे तुम्ही काम तर करा ना बेटा पण वेकेशनमध्ये ऑफकोर्स. आणि तेच सांगितलं याच्यामध्ये जे की काफी माहोल आहे. आज स्पेशल काय होता आज इथे गेलो, स्विमिंगमध्ये गेलो, तिथून आलो. प्रतीकचा फॉर्म भरायचा होता, नंतर ते तलाठीचा फॉर्म भरणं तर काही झाला नाही कारण खूप मोठा डेटा लागत होता, घर नंबर, बिल्डिंग वगैरे. तर तो स्किप केला. प्लस घरी आलो, डाळभाजी बनवली फर्स्ट टाइम मी. तर काफी माहोल बनवली डाळभाजी फर्स्ट टाइम. म्हणजे मलाच आवडली आणि बहिणीला पण आवडली. बट बाकीच्यांनी खाल्ली नाही कारण ते आधीच जेवली होती. सो देन आईला मार्केटमध्ये घेऊन गेलो. आलो तेव्हा ते जिंदगी ना मिलेगी दोबारा पिक्चर या वन ऑफ दी ग्रेटेस्ट मूवी. मी अजूनपर्यंत अभ्यास सुरू केलेला नाही कारण
कारण याचं कोणतं कारण वगैरे नाही, अजूनपर्यंत काही सुरूच नाही केलं आहे. आय थिंक मला या मंडेपासून सुरू करावं लागेल. बट या मंडेला मी कॉलेजमध्ये चाललो, फॉर्म भरून घेतो, मार्कशीट आणतो, देन लायसन्स, आणि त्याच्यानंतर आपलं हे लायब्ररी चेतना सुरू करावं लागेल, काहीतरी सुरू करावं लागेल. मी प्लॅन बनवला होता की 15 जुलैला निघणार म्हणून, बट आता असा प्लॅन काय नाही, कारण आय नीड अ बॅकअप, आय रिली नीड अ बॅकअप. म्हणजे मला कळलं आहे का, ओके ठीक आहे, मला 5 वर्ष लागले, ओके ठीक आहे, बट नेक्स्ट टाइम तुझे जे लाईफ आहे ते काफी माहोल आहे, इट्स वन ऑफ द ग्रेटेस्ट. आणि त्याच्यासाठी आय थिंक यू शुड वेट फॉर 4 months. सो नियर अबाउट ऑक्टोबरपर्यंत तरी इथेच आहे. सो आज तो रशवर पिक्चर पाहिला, काफी पानसट वाटला. मी अर्धा घंटा पिक्चर पाहिला, समजून गेलो का पुढे काय होणार आहे, पूर्ण समजून गेलो. तो एक अमेरिकन गाय, एक चायनीज गाय. अमेरिकन गाय असं बडबड करते, चायनीज गाय खूप मारपीट करते. देन त्यांना एक सेम असाइनमेंट भेटते एका मुलीला वाचवण्यासाठी. तर त्याच्यामध्ये त्यांची ते फन आणि ॲक्शन दोन्ही मिळून केला, पण काही खास नाही, पानसट वाटला. मला तर पाऊसही नाही वाटला. सो क्विट करून टाकला अँड अदर दॅन ऑल. ओके, सो हिअर्स इट. This is the end. This is the Artifact episode number 114. Yeah, is one of the greatest target we achieved. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.